हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर लास्ट टाइम आपण इलेक्ट्रिक डायपोलचे रिलेटेड ज्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्या सगळ्या टर्म्स आपण बघत होतो. ओके, इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक तर याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितले बघा इलेक्ट्रिक डायपोलमध्ये. तर इलेक्ट्रिक डायपोलमध्ये सुरुवातीला इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय बघितलं होतं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणजे काय बघितलेलं होतं. जस्ट फॉर्म्युलांचं जस्ट रिव्हिजन करूया. तर इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट P इज इक्वल टू Q इंटू 2L, चार्ज इंटू सेपरेशन बिटवीन देम. आणि व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर P बार इज इक्वल टू Q इंटू 2L बार. व्हेक्टर फॉर्म मध्ये या पद्धतीने आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं टॉर्क ऍक्टिंग ऑन द डायपोल. टॉर्क ऍक्टिंग ऑन द डायपोलचा फॉर्म्युला काय होता, P बार क्रॉस E बार दॅट इज इक्वल टू टाऊ बार, किंवा टॉर्कचा फॉर्म्युला होता PE साइन थिटा. त्याच्यानंतर वर्क डन इन रोटेटिंग अ डायपोल बघितला आपण. वर्क डन इन रोटेटिंग अ डायपोल इज गिवन बाय फॉर्म्युला PE इन ब्रॅकेट cos θ 1 मायनस cos θ 2. त्याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल बघितलं, ते येतं P मायनस PE cos θ मायनस PE cos θ, किंवा PE इन ब्रॅकेट 1 मायनस cos θ. म्हणजे दोन फॉर्म्युले येतात, PE इन ब्रॅकेट 1 मायनस cos θ किंवा मायनस PE cos θ. ओके. त्याचबरोबर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू डायपोलचे फॉर्म्युले देखील बघितलेले आहेत, ऑन द ऍक्सिस, ऑन द इक्वेटर अँड ऍट एनी अदर पोझिशन. ठीक आहे. आता या टॉर्कशी रिलेटेड एक क्वेश्चन बघूया आपण. टॉर्कशी रिलेटेड एक क्वेश्चन. तर इथं क्वेश्चन काय दिलाय बघा. देर आर टू चार्जेस that is of minus 4 microcoulomb. Question related to torque. There are two charges. Q1 is minus 4 microcoulomb and Q2 is plus 4 microcoulomb. म्हणजे दोन इक्वल चार्जेस आहेत, अपोजिट चार्जेस आहेत, and these are placed at the positions. Q1 जो आहे तो A पोझिशनला ठेवलाय 104 ला, आणि Q2 जो आहे तो B या पोझिशनला ठेवलाय, दॅट इज 2 minus 1 5, 2 minus 1 5, and there is a electric field of 20 I cap. तर क्वेश्चन काय आहे, फाइंड द टॉर्क ऍक्टिंग ऑन दॅट इलेक्ट्रिक डायपोल. तर सुरुवातीला आपल्याला P बार फाइंड आउट करावा लागेल. P बार म्हणजे काय येणार आहे, Q इंटू 2L बार. आता Q किती आहे, 4 इंटू 10⁻⁻⁶, आणि L बार म्हणजे काय. आता डायपोल मोमेंटची डायरेक्शन काय असते, निगेटिव्ह चार्ज टू द पॉझिटिव्ह चार्ज. ओके. आता निगेटिव्ह चार्ज कुठं आहे, ए ला आहे, पॉझिटिव्ह चार्ज कुठं आहे, बी ला आहे. म्हणजे 2L बार म्हणजे AB बार आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके. P बार काढायचं म्हणजे काय करायचं, Q इंटू AB बार फाइंड आउट करावं लागेल. ओके. सो 4 इंटू 10⁻⁶ इंटू AB बार म्हणजे B बार मायनस A बार असतं, माहिती आहे ना. AB बार म्हणजे काय असतं, B बार मायनस A बार असतं. 4 इंटू 10⁻⁶. B बार म्हणजे काय असणार आहे, 2I मायनस 1J प्लस 5K. हे झालं B बार. मायनस A बार म्हणजे काय असणार आहे, 1I कॅप प्लस 0J कॅप प्लस 4K कॅप. सो देअरफोर 4 इंटू 10⁻⁶ ॲज इट इज, ब्रॅकेटमध्ये 2I मायनस 1I म्हणजे काय येणार आहे, I कॅप.
-1j -0j म्हणजे काय होणार आहे, -j कॅप, आणि 5k कॅप -4k कॅप, दॅट इज +k कॅप. So this is the electric dipole moment in vector form. Okay, so electric dipole moment in vector form या पद्धतीने येणार आहे. आता टॉर्कचा फॉर्म्युला, टॉर्क टाऊ बार इज इक्वल टू P बार क्रॉस E बार. दॅट इज P बार किती आहे, 4 × 10⁻⁶ इन ब्रॅकेट I कॅप -j कॅप +k कॅप. बरोबर आहे ना? I कॅप -j कॅप +k कॅप क्रॉस E बार म्हणजे किती आहे, 20 I कॅप आहे. आता मॅग्निट्यूडचं जस्ट मल्टिप्लिकेशन करूया. 20 × 4 म्हणजे किती होणार आहे, 80 × 10⁻⁶. आता I कॅप न I कॅप, जे कॅप आणि के कॅपला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो I कॅप क्रॉस I कॅप 0 असतं, बरोबर आहे ना? I कॅप क्रॉस I कॅप 0 असतं, आणि जसं सिक्वेन्स आहे तसंच मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे या I कॅपनं या I कॅपला क्रॉस मल्टिप्लाय केलं. सो I कॅप क्रॉस I कॅप 0 झालं. त्याच्यानंतर -j कॅप क्रॉस I कॅप. आता जे कॅप क्रॉस I कॅप म्हणजे -k कॅप असतं. फक्त जे कॅप क्रॉस I कॅप किती असतं, -k कॅप, आणि हे मायनस साईन म्हणजे हे +k कॅप होणार. आणि k क्रॉस I, ओके, I j k क्रॉस I म्हणजे काय असतं, +j असतं. k क्रॉस I म्हणजे काय असतं, +j. सो टॉर्क टाऊ बार इज इक्वल टू येणार आहे, ओके, 80 × 10⁻⁶ इन ब्रॅकेट k कॅप +j कॅप. ठीक आहे, या पद्धतीने टॉर्क तुम्ही फाइंड आउट करू शकता. आणि याची मॅग्निट्यूड करायचं झाले तर मॅग्निट्यूड येणार आहे 80 × 10⁻⁶ स्क्वेअर रूट ऑफ 1² + 1². एखाद्या वेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढतो आपण, √ax² + ay² + az². म्हणजे काय येणार आहे, 80√2 × 10⁻⁶ न्यूटन मीटर इज द टॉर्क. एनी डाऊट इन दिस केस? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट, time period of electric dipole vibrating in external electric field. Okay, time period of electric dipole vibrating in external electric field. म्हणजे सपोज या पद्धतीने एक इलेक्ट्रिक फील्ड आहे. सो दिस इज वन इलेक्ट्रिक फील्ड, आणि याच्यामध्ये एक आपण इलेक्ट्रिक डायपोल जर ठेवला तर तो इलेक्ट्रिक डायपोल नेहमी कुठल्या डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करणार, तो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करणार आहे. सो दिस इज इलेक्ट्रिक डायपोल -q अँड +q. +q इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन राहतो आणि -q थोडासा इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन राहतो. ठीक आहे, ओके. तर इलेक्ट्रिक डायपोल नेहमी या डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करतो. आता या इलेक्ट्रिक डायपोलला सपोज काय केलं, थोडंसं असं रोटेट केलं तर काय होतं, त्याच्यावर टॉर्क ऍक्ट होतो, आणि त्या टॉर्कमुळे काय होतो, पुन्हा तो आहे त्या पोझिशनला यायचा प्रयत्न करतो. ही झाली त्याची इक्विलिब्रियम पोझिशन, किंवा त्याला स्टेबल इक्विलिब्रियम. म्हणजे ही इनिशियल पोझिशन आहे ना, त्याला आपण स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन असं म्हणणार. म्हणजे ज्यावेळी ई बार, लक्षात घ्या, ई बार आणि पी बार सेम डायरेक्शन असणार, त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं, स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन असं म्हटलं जातं. म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल हा नेहमी इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन असं म्हणायचं. आणि त्याच्यापासून त्याला थोडंसं डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर तो काय होतो, ऑसिलेट होत राहतो बॅक अँड फोर्थ. जे हॉरिझॉन्टल पोझिशन झाले स्टेबल इक्विलिब्रियम, थोडंसं वर ढकललं आणि सोडून दिलं तर काय होणार आहे, तो कंटिन्युअसली क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज या पद्धतीनं काय होणार, तो ऑसिलेट होत राहणार आहे. आणि या ऑसिलेशनचा टाइम पिरियड जो आहे
तो टाइम पिरियड काय येतो टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ. आता याचं डेरिवेशन तुम्हाला ऑसिलेशन या टॉपिक मध्ये बघायला पाहिजे. 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ I/P हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. टाइम पिरियड ऑफ इलेक्ट्रिक डायपोल व्हेन इट इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अँड स्लाइटली डिस्प्लेस्ड फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे एखादा इलेक्ट्रिक डायपोल आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर तो नेहमी इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन पासून थोडासा रोटेट केला आणि सोडून दिला तर त्याचे ऑसिलेशन चालू होतात. आणि त्या ऑसिलेशनचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ I/P. ओके, फेअर आय म्हणजे काय असतं या ठिकाणी MI ऑफ डायपोल, त्या डायपोलची मुवमेंट ऑफ एनर्जी असते. पी म्हणजे काय असते नेहमीप्रमाणे डायपोल मुवमेंट आणि ई म्हणजे काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा जस्ट इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं तरी चालणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड. ओके, असं सेम टू सेम फॉर्म्युला मॅग्नेटिक फील्ड मध्ये देखील आहे. आपण तो स्टडी केलाय. टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ I/MB. म्हणजे पीच्या ठिकाणी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटच्या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दॅट इज कॅपिटल एम आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या ठिकाणी काय येतं मॅग्नेटिक इंडक्शन बी येतं. सो 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ I/MB असा त्याचा फॉर्म्युला येतो. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ dipole vibrating in external electric field. External electric field. ओके, त्याच्यानंतर फोर्स बिटवीन 2 पॅरलल सिमिलरली डायरेक्टेड डायपोल्स. आता 2 डायपोल एकमेकाला पॅरलल जर ठेवले, फोर्स बिटवीन 2 डायपोल्स आपल्याला आता स्टडी करायचं आहे. फोर्स बिटवीन 2 dipoles. Force between 2 dipoles. आता हे 2 डायपोल एकमेकाला या पद्धतीने सपोज पॅरलल ठेवले. आता याच्यामध्ये पॅरलल ठेवत असताना लाईक पोल्स टुगेदर आणि लाईक चार्जेस टुगेदर किंवा अनलाईक चार्जेस टुगेदर या पद्धतीने आपण ठेवू शकतो. किंवा दोन्ही डायपोलची डायरेक्शन सेम किंवा दोन्ही डायपोलची डायरेक्शन अपोजिट, म्हणजे या पद्धतीने हे दोन ओरिएंटेशन येऊ शकतात. So these are the 2 dipoles placed like this. इथं आहे -q + q -q + q आणि दुसरा डायपोल देखील -q + q. म्हणजे पहिल्या केसमध्ये काय दोन्ही डायपोलची डायरेक्शन काय आहे सेम आहे आणि दुसऱ्या केसमध्ये +q -q म्हणजे दोन्ही डायपोलची डायरेक्शन काय आहे अपोजिट आहे. आता हे 2 डायपोल एकमेकांच्या जवळ आले तर ते एकमेकांच्यावर काय करतात फोर्स एक्झर्ट करतात. and that force is given by formula 1/4πε0, okay, with similarly directed dipole असेल तर 3p1p2 divided by r⁴, where r is the separation between dipoles. आणि इथं फॉर्म्युला येतो 1/4πε0 6p1p2, ओके. सॉरी, याच्यामध्ये एक चेंज आहे. फर्स्ट इज पॅरलल असेल तर हे असं येणार आहे, ओके. आणि कोएक्सियल असेल अलॉंग अ सिंगल ऍक्सिस असेल तर हा सेकंड फॉर्म्युला येतो. कोएक्सियल. सो दिस इज द फर्स्ट, दिस इज सेकंड. एकाच ऍक्सिसवर असतील तर
-q + q -q + q असं जर असेल तर हा सेकंड फॉर्म्युला आहे. That is 1/4πε0 6p1p2 divided by r⁴. So this is the formula for force between two electric dipoles when they are placed parallel and when they are placed coaxial. Okay. तर हे एवढे सगळे इलेक्ट्रिक डायपोलचे फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल जसे इलेक्ट्रिक डायपोलचे फॉर्म्युले आहेत तसेच सेम टू सेम सगळे मॅग्नेटिक डायपोलचे फॉर्म्युले आहेत. इलेक्ट्रिक डायपोलचे फॉर्म्युले कुठले? पहिला डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे 3 फॉर्म्युले, ऍक्सिस, इक्वेटर आणि ऑर्बिटरी पोझिशन. त्याच्यानंतर आपण बघितलं टॉर्कचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, वर्कडनचा फॉर्म्युला. ओके. त्याच्यानंतर टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशनचा फॉर्म्युला आणि फोर्स बिटवीन टू डायपोलचा फॉर्म्युला. ओके. दोन डायपोलच्या मधला फोर्स काय असतो? 1/4πε0 3p1p2 डिवायडेड बाय r⁴. म्हणजे इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला बघायला मिळेल. ती गोष्ट म्हणजे काय? फक्त दोन चार्जेस असतील तर फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r² असतं. इफ देर आर ओनली 2 चार्जेस. ठीक आहे. त्याच्यानंतर एक डायपोल आणि एक चार्ज असेल, म्हणजे एक डायपोल आणि त्याच्याजवळ एक चार्ज असेल तर फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं? r³ येतं. आणि दोन डायपोल जर असतील तर त्यांच्यामधला फोर्स मात्र इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r⁴ असतं. या 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. फक्त दोनच चार्जेस असेल तर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन काय असणार आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r². ओके. एक चार्ज आणि एक इलेक्ट्रिक डायपोल असेल, इलेक्ट्रिक डायपोलनं प्रोड्यूस केलेल्या इंटेन्सिटीचा फॉर्म्युला माहित आहे ना, आणि इंटेन्सिटी इंटू चार्ज म्हणजे फोर्स येणार आहे. ओके. आणि इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r³ असतं, मग फोर्स देखील इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? r³. म्हणजे एक डायपोल आणि एक चार्ज यांच्यामधला जो फोर्स आहे तो कसा असतो? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r³. आणि दोन डायपोल मधला फोर्स जो आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन, तो किती असणार आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r⁴. या पद्धतीने असणार आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r⁴. त्याच्यामुळे हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये हे एक लक्षात ठेवा. फोर्स बिटवीन चार्जेस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r². फोर्स बिटवीन डायपोल अँड अ चार्ज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r³. अँड फोर्स बिटवीन टू डायपोल्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r⁴. म्हणजे चार्जेस 2च आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r². चार्जेस 3 आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r³. चार्जेस इथं 4 आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r⁴ येतं. हे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे, दॅट इज मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया. मेकॅनिकल फोर्स per unit area on surface of charged conductor. On surface of charged conductor. Mechanical force per unit area on surface of charged conductor. आता अशा प्रकारे एखादा चार्जड कंडक्टर असेल की जो कुठल्याही शेपचा असू शकतो, म्हणजे सिमेट्रिक किंवा नॉन सिमेट्रिक, कुठल्याही शेपचा जर कंडक्टर असेल आणि त्या सरफेसला आपण काय केलं? छोट्या छोट्या इलेमेंट्स मध्ये या पद्धतीने डिवाइड केलं. संपूर्ण सरफेसला छोट्या छोट्या इलेमेंट्स मध्ये डिवाइड केलं या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, आता हा जर चार्जड सरफेस असेल, एखाद्या कंडक्टरला दिलेला चार्ज कसा स्टोअर होतो? त्याच्या सरफेसवरच स्टोअर होतो. ठीक आहे. When charge is given to a conductor, charge resides only on the surface. ठीक आहे. आता त्या संपूर्ण सरफेसला छोट्या छोट्या एलिमेंट मध्ये डिवाइड केलं तर प्रत्येक एलिमेंट पॉझिटिव्हली चार्ज असणार. या पद्धतीनं छोट्या छोट्या एलिमेंट मध्ये डिवाइड केलं तर प्रत्येक एलिमेंट हा पॉझिटिव्हली चार्ज असणार. आणि पॉझिटिव्ह मध्ये काय असणार? रिपल्शन.
आता इथं होणार काय लक्षात घ्या, हा जो मिडल वन आहे, मिडल वन पॉझिटिव्हली चार्जड सरफेस आहे, त्याला त्याच्या सराउंडिंगचे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस काय करणार, रिपेल करणार. म्हणजे हे बघा, सपोज हा एक इलेमेंट आहे, याच्या दोन साईडला दोन इलेमेंट आहेत, ठीक आहे. तर हा पॉझिटिव्ह चार्ज, हा पॉझिटिव्ह चार्ज मिडलला काय करणार आहे, हा इकडे रिपेल करणार आणि हा इकडे रिपेल करणार, आणि त्यांची रिझल्टंट डायरेक्शन जी आहे ती काय होते, अशी आउटवर्ड डायरेक्शन येते. ओके, रिझल्टंट डायरेक्शन इज आउटवर्ड. आणि त्याच्यामुळे काय होतं, हा सरफेस नेहमी म्हणजे मधला जो इलेमेंट आहे तो काय होतो, त्या सरफेस मधून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो ड्यू टू दिस रिपल्शन. या रिपल्सिव्ह फोर्समुळे मधला एलिमेंट काय होत असतो, बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, एखादा कंडक्टर चार्ज केला तर त्याचा सरफेस नेहमी एक्सप्लोड व्हायचा प्रयत्न करत असतो. आणि हे कशामुळे होतं, ड्यू टू द फोर्स ऍक्टिंग ऑन दिस एरिया. लक्षात येत आहे. म्हणजे मी काय सांगतोय लक्षात घ्या, कुठलाही कंडक्टर चार्ज केला तर त्याच्या प्रत्येक सरफेसच्या प्रत्येक छोट्या छोट्या इलेमेंटवर काय होतो, आउटवर्ड डायरेक्शन एक फोर्स क्रिएट होत असतो नेहमी. दिस इज ड्यू टू रिपल्शन. आणि आउटवर्ड डायरेक्शन एक फोर्स ऍक्ट होत असतो आणि त्याला काय म्हणायचं, मेकॅनिकल फोर्स म्हणायचं, लक्षात घ्या. आणि या मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरियाचं एक डेरिव्हेशन आहे. ओके, ते डेरिव्हेशन मी काय आता बघत नाही, डायरेक्टली फॉर्म्युला बघतो, लक्षात घ्या. तर तो फॉर्म्युला काय येतो बघा, फोर्सचा फॉर्म्युला येतो, मेकॅनिकल फोर्सचा फॉर्म्युला हाफ ई स्क्वेअर इप्सिलॉन नॉट इंटू ए किंवा सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन नॉट इंटू एरिया. हा फोर्स, किंवा फोर्स पर युनिट एरिया पाहिजे असेल, फोर्स पर युनिट एरियाचा फॉर्म्युला असतो हाफ ई स्क्वेअर इप्सिलॉन नॉट, किंवा एफ बाय ए चा दुसरा फॉर्म्युला आहे हाफ सिग्मा स्क्वेअर बाय इप्सिलॉन नॉट. फिर ई म्हणजे काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, आणि सिग्मा म्हणजे काय, सरफेस चार्ज डेन्सिटी. लक्षात घ्या. आणि हा आउटवर्ड डायरेक्शनच फोर्स ऍक्ट होतो, इनवर्ड डायरेक्शन कधी ऍक्ट होत नाही. म्हणजे तो सरफेस जो आहे तो त्या रिपल्सिव्ह फोर्समुळे बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. लक्षात येत आहे. कारण या सरफेसवरचा एक मी छोटासा इलेमेंट इथला जर कन्सिडर केला तर हे या सरफेसवरचे जे बाकीचे इलेमेंट आहेत, म्हणजे इथं असणारा इलेमेंट काय करणार, याला या इलेमेंटला इकडे ढकलायचा प्रयत्न करणार. इथं असणारा जो इलेमेंट आहे त्याला काय करणार, डायरेक्शन बघितली तर हा इकडे ढकलायचा प्रयत्न करणार. इथं असणारा इलेमेंट घेतला तर हा इलेमेंट आणि हा इलेमेंट यांच्यामध्ये रिपल्शन, कारण सगळे इलेमेंट सिमिलरली चार्जेस असणार ना, म्हणजे अट्रॅक्शन नावाची तिथं गोष्टच नसणार आहे, रिपल्शनच असणार आहे. म्हणजे सरफेसवरचा एक छोटासा इलेमेंट घेतला आणि त्या इलेमेंटवर सगळ्या बाकीच्या इलेमेंट्सनी फोर्स एक्झर्ट होणार आहे, आणि त्या रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन काढली तर ती नेहमी काय येणार आहे, रॅडियली आउटवर्डच येणार आहे डायरेक्शन. लक्षात घ्या. म्हणजे सरफेसवरच्या प्रत्येक इलेमेंटवर काय होतो, सरफेस पासून आउटवर्ड डायरेक्शन काय होतो, एक या पद्धतीने फोर्स एक्झर्ट होतो. लक्षात घ्या. सरफेसवरचा प्रत्येक छोटासा एरिया आपण घेतला, प्रत्येक छोटासा इलेमेंट घेतला तर त्यावर बाकीचे सगळे इलेमेंट काय करतात, आउटवर्ड डायरेक्शन एक फोर्स एक्झर्ट करतात. लक्षात घ्या. आणि त्याला काय म्हणतो आपण, मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया असं म्हणतो. ओके, आणि तो नेहमी आउटवर्ड डायरेक्शनच असतो, इनवर्ड डायरेक्शन कधी नसतो. आणि त्याच्यामुळं कुठलीही बॉडी चार्ज केली तर ती नेहमी एक्सपांड होण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्या फोर्सचा हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, तो पाठ करून ठेवावा लागेल. फोर्स पर युनिट एरियाचा फॉर्म्युला पाठ करून ठेवा, आणि फोर्स ऑन टोटल एरिया काढायचा असेल तर एरियानं त्याला मल्टिप्लाय करा. तर फोर्स पर युनिट एरियाचा फॉर्म्युला काय आहे बघा, पुन्हा एकदा इथं फॉर्म्युला लिहितोय. फोर्स पर युनिट एरियाचा फॉर्म्युला असतो हाफ ई स्क्वेअर इप्सिलॉन नॉट किंवा सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन नॉट. हाफ ई स्क्वेअर इप्सिलॉन नॉट किंवा सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन नॉट. So this is the formula for force acting on a charged conductor. Half E square epsilon naught किंवा sigma square by 2 epsilon naught. Formula for force acting on a charged conductor. ठीक आहे. आता याच्यामुळेच काय होतंय, एक क्वेश्चन आहे. सपोज हा एक सोप बबल आहे. ओके, दिस इज अ
सोप बबल. आणि या सोप बबलला जर चार्ज केला, मग त्याला पॉझिटिव्हली चार्ज करा नाहीतर निगेटिव्हली चार्ज करा, तर त्याची रेडियस काय होईल? ओके, सोप बबल चार्ज केला तर काय होते, त्याची रेडियस नेहमी वाढते, रेडियस इन्क्रीजेस. आणि हे कशामुळे होतं? दिस हॅपन्स ड्यू टू दिस आउटवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट सोप बबल. ओके, रेडियस इन्क्रीजेस किंवा इट एक्सपांड्स. म्हणजे तो पॉझिटिव्हली चार्ज जरी केला किंवा निगेटिव्हली चार्ज केला तरी आन्सर काय येणार आहे? रेडियस इन्क्रीजेस किंवा इट एक्सपांड्स येणार आहे. त्याच पद्धतीनं कंडक्टरच्या सराउंडिंगला, कारण कंडक्टरच्या भोवती काय असणार आहे? एनर्जी, इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय असणार आहे? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असणार आहे. ओके, सो याच्यानंतर आणखी एक याच्यावरून आपल्याला एक महत्वाचा फॉर्म्युला मिळतोय. ओके, दॅट इज एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी म्हणजेच काय? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. एनर्जी डेन्सिटी किंवा एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. ओके, तर त्याचं जर डेरिवेशन केलं, एनर्जी डेन्सिटी इज नथिंग बट एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम विच इज डिनोटेड बाय स्मॉल यू, अँड इट इज गिवन बाय फॉर्म्युला हाफ ई स्क्वेअर इप्सिलॉन नॉट किंवा सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन नॉट. ही एनर्जी डेन्सिटी कुठं असते? त्या कंडक्टरच्या सराउंडिंगला, कारण चार्ज कंडक्टरच्या सराउंडिंगला इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड जवळचा एखादा पॉइंट आपण पी घेतला, ओके, तर त्या पी पॉइंटला एक छोटस व्हॉल्यूम आपण फी ठेवलं तर त्या व्हॉल्यूम मध्ये किती एनर्जी असणार आहे, किंवा त्या पी पॉइंट जवळ एनर्जी डेन्सिटी किती असणार आहे? हाफ ई स्क्वेअर इप्सिलॉन नॉट किंवा सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन नॉट. आता हे दोन्ही फॉर्म्युले काय आहेत? एक्झॅक्टली सेम आहेत. म्हणजे चार्ज कंडक्टरच्या सरफेसवर ऍक्ट होणारा फोर्स किती असतो? सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन नॉट. किंवा चार्ज कंडक्टरच्या बाहेर कुठेही, त्याच्या जवळ असू दे किंवा दूरवर असू दे, एखादा पी पॉइंट असेल तर त्या पी पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती असणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किंवा एनर्जी डेन्सिटी किती असते? हाफ ई स्क्वेअर इप्सिलॉन नॉट असते किंवा सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन नॉट असते. ओके, तर या पद्धतीनं ही एनर्जी डेन्सिटी आणि फोर्स पर युनिट एरियाची कन्सेप्ट आहे. सो एनर्जी डेन्सिटी जी आहे, एनर्जी डेन्सिटी काय असते? डायरेक्टली प्रपोर्शनल टू ई स्क्वेअर किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू सिग्मा स्क्वेअर असते. ओके, म्हणजे एनर्जी डेन्सिटी U1 बाय U2 इज इक्वल टू E1 बाय E2 स्क्वेअर येणार, किंवा U1 बाय U2 इज इक्वल टू सिग्मा 1 बाय सिग्मा 2 स्क्वेअर येणार. एनर्जी डेन्सिटी दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असं आपण त्याला म्हणतो. तर या पद्धतीनं या टॉपिकची सगळी थिअरी जी आहे ती संपलेली आहे. इलेक्ट्रिक फील्ड हा जो टॉपिक आहे तो इथपर्यंत आहे आणि हा कम्प्लिटली याच्यातल्या सगळ्या केसेस आपण कव्हर केलेल्या आहेत. लक्षात येत आहे? आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो टॉपिक आहे तो आपला इथं एंड झालेला आहे.